जुन्नर तालुक्यातील एका नामांकित पतसंस्थेमध्ये खरं तर एका कर्जदार कर्ज घेतो. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तो संस्थेला चेक देतो आणि तो चेक देखील बाउन्स होतो. का तर त्याच्या खात्यात रक्कम नसते. संस्था देखील खरं तर हा सगळा जो पैसा आहे तो सर्वसामान्य ठेवीदारांचा आहे. त्याच्यामुळे संस्था देखील या सगळ्याचा पाठपुरावा घेते आणि आज अखेर खरं तर त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि त्या व्यक्तीला 2 वर्षाची सक्त मजुरी झालेली आहे. नेमकी काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अंडे साहेब नमस्कार. नमस्कार. काय एकूण सगळं प्रकरण आहे? चेक बाउन्सच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाची सक्त मजुरी लागलेली आहे. आज आपल्या न्यूज सह्याद्रीच्या चॅनलच्या माध्यमातून मोरे साहेब, खरं तर मी कर्जदारांपर्यंत आणि संस्था चालकांपर्यंत एक मेसेज देऊ इच्छितो की कुठल्याही पतसंस्थेने कुणालाही जर कर्ज दिलं असेल आणि ते कर्ज जर कागदपत्रतेने पूर्ण असेल तर वसुलीला अडचण येत नाही. त्याचं कारण आमच्या महालक्ष्मी पतसंस्थेने संदीप शंकर बोर राहणार मंचर याला 12/6/2016 रोजी ₹70,000 कर्ज हे दिलं होतं आणि त्या कर्जाची परतफेड त्यांनी नियमानुसार संस्थेने घालून दिलेल्या मासिक हप्त्यांच्या नुसार ₹1 केलेली नव्हती. एकही हप्ता त्यांनी भरला नाही. एकही हप्ता त्याने भरलेला नव्हता. त्यानंतर संस्थेने ज्या वेळेस त्या ठिकाणी आमची संस्था अडचणीतली आहे आणि अडचणीतली संस्था बाहेर काढण्यासाठी ज्या वेळेस आम्ही प्रशासक मंडळ म्हणून 2018ला 15/6/2018 त्या ठिकाणी आल्याच्या नंतर 15/10/2018ला सदर कर्जदाराकडून चेक घेतला आपण ₹96,200. म्हणजे व्याज वगैरे वाढून ते 96,000 अमाऊंट झाली. हा, ही वसुली होती त्याच्याकडून. तो चेक होता राजगुरुनगर सहकारी शाखेचा आणि चेक नंबर आहे 000003. मग संस्थेने काय केलं, तो संस्थेने चेक 20/12/2018ला संस्थेच्या खात्यावर शरद सहकारी बँकेमध्ये टाकला, नारंगाव शाखेमध्ये. परंतु तो चेक न वाटल्याने बाउन्स झाल्याच्या नंतर सदर कर्जदारास 4 जानेवारी 2019 रोजी कायदेशीर नोटीस दिली की सदर चेक हा बाउन्स झालेला आहे, आपली एवढी येणे रक्कम आहे ती आपण त्वरित भरावी. त्या कर्जदारास तुम्ही नोटीसद्वारे कळवलं. परंतु कर्जदाराने त्याला कुठल्या प्रकारची दाद दिलेली नाही. मग त्यानुसार कलम 138 नुसार पतसंस्थेने जुन्नर न्यायालयामध्ये 105/2019 रोजी म्हणजे 20/2/2019 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे 138 नुसार चेक बाउन्स झाल्याने दावा दाखल केला आणि त्या दाव्याचा जो दावा दाखल केला त्या दाव्याचं कामकाज पाहण्यासाठी संस्थेने एक ठराव घेतला आणि त्या ठरावानुसार ॲडव्होकेट नंदकुमार सोपान तांबे यांनी या दाव्याचं काम बघितलं. 2019 मध्ये तुम्ही तो दावा दाखल केला. 2019 मध्ये दावा दाखल केला आणि हे कामकाज बघत असताना त्याला संस्थेच्या वतीने संस्थेचे व्यवस्थापक असतील, कर्मचारी असतील, संचालक मंडळ असेल, या सर्वांनी याच्या निमित्ताने एक काम पाहिलं आणि खऱ्या अर्थाने या केसचा निकाल तब्बल 7 वर्षांनी लागला. भगवान के पास देर है मगर अंधेर तो नाहीये. कोर्टाने काय आदेश केला आणि किती भरपाई किती दंड त्या व्यक्तीला केला? याचा निकाल 7 वर्षांनी लागला. तो दिनांक आहे 26/5/2026 रोजी सदर केसचा निकाल हा संस्थेच्या बाजूने लागला. हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अनंत हिम्मतराव बाजड यांनी दिनांक 26/5/2026 रोजी आरोपीस दोषी ठरवले आणि त्या आरोपीस दोषी ठरवून 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलेली आहे व ₹1,25,000 रोख रकमेचा दंड त्याला ठोठावण्यात आला आहे आणि तो दंड न भरल्यास अधिकचे 6 महिन्याची कैद सदर आरोपीस न्यायालयाने सुनावलेली आहे, शिक्षा ठोठावलेली आहे. खरं तर या निमित्ताने मी न्यायालयाचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि साहेब खरं तर हे जे पैसे असतात ते सर्वसामान्य ठेवीदारांचे असतात. या निमित्ताने जे पैसे थकीत करतात त्यांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे, संस्था
ही लोकांच्या ठेवीवर चालते आणि कुणीतरी पैसे आणून ठेवलेले असतात ते कुणाला तरी कर्ज रूपाने दिलेले असतात. त्याच्यामुळं कर्जदाराने कर्ज घेताना आपली पद बघून घेतलं पाहिजे. जामीनदाराने जामीन होताना सुद्धा आपली पद बघितली पाहिजे, त्या कर्जदाराची पद बघितली पाहिजे आणि संस्थेने सुद्धा कर्ज देताना त्या कर्जदाराची पद बघितली पाहिजे. कागदपत्रांची तमूत माहिती घेतली पाहिजे, कागदपत्र परिपूर्ण घेतली पाहिजेत. फक्त मी या निमित्ताने हेच सांगू इच्छितो की कोणत्याही संस्थेचा कर्जदार असेल तर त्याने आपण संस्थेचं कर्ज बुडवू शकतो हा भ्रम डोक्यातून काढून टाकावा आणि संस्थेचे जे कर्ज असतील ती नियमित भरणा करावा व अशा शिक्षणापासून त्यांनी लांब राहावं हे आपल्या माध्यमातून सांगू शकतो. आता त्यामध्ये बघा 6 महिन्याची साधी कैद आहे, म्हणजे वाढीव शिक्षा दंड न भरल्यास. आता दंडाची जी रक्कम आहे 1,25,000, त्याच्यापैकी 1,00,000 रुपये हे संस्थेमध्ये भरायचे रोख आणि 25,000 रुपये हे कोर्टात भरायचे. असं आता ज्या दिवशी निकाल लागला तेव्हापासून आजपर्यंत तो आरोपी जो आहे तो फरार आहे. परंतु कोर्ट आणि पोलीस हे त्यांचं काम करणार आणि संस्थेला नक्कीच ही दिलासादायक बातमी आहे. मी आपल्या माध्यमातून इतर जे कर्जदार त्यांना आव्हान करतो की आपल्याला पोलिसांचा, कोर्ट कचेरीचा, वसुली अधिकाऱ्यांचा ससेमिरा जर सोडवायचा असेल तर संस्थेशी संपर्क साधा. आपली जी कर्ज आहेत संस्थेच्या तडजोडीच्या माध्यमातून तो सोडवण्याचा प्रयत्न करा. संस्था या कर्जदारांना नक्कीच मदत करेल, त्यात मात्र शंका नाही. तेव्हा पुन्हा एकदा कर्ज बुडव्या शेतकऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावं. आपण कोणत्याही संस्थेचं कर्ज घेतलं तर ते बुडू शकतो हा भ्रम डोक्यातून काढून टाका व संस्थेची घेतलेली कर्ज नियमित भरा. एवढंच आपल्या न्यूज सह्याद्री चॅनलच्या माध्यमातून हा मेसेज मी देऊ इच्छितो. धन्यवाद. खरं तर आपण जर पाहिलं तर 2019 संस्थेने संबंधित व्यक्तीवर दावा दाखल केला होता आणि 2026 त्याचा निकाल देखील आला आणि तब्बल 2 वर्षाची सक्त मजुरी त्या व्यक्तीला लागलेली आहे. म्हणजे 7 वर्षामध्ये अवघ्या 7 वर्षात मान्य कोर्टाने हा निकाल दिलेला आहे. तरी जे कोणी संस्थेचे कर्ज घेत असतील त्या सगळ्यांना आमची देखील विनंती आहे की संस्थेचा जो पैसा असतो तो सर्वसामान्य ठेवीदारांचा असतो, तो बुडवू नका. कॅमेरामॅन निखिल चव्हाणसह मी अरुण मोरे, न्यूज सह्याद्री, जुन्नर.